आणि आता पाहणार आहोत महत्त्वाच्या राजकीय बातम्या। शरद पवारांचा महायुतीला धक्का। शरद पवारांच्या उपस्थितीत इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचा पक्षप्रवेश। हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाठवा। शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर। काम असेल, लोकांच्या हिताचं असेल, लोकांचं जीवन बदलायचं असेल अशी कामं हर्षवर्धनकडे द्यावी। तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा। हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशानं पवार गटातील भरत शहा, प्रवीण मानेंसह अप्पासाहेब जगदाळे नाराज। मानेंची नाराजी दूर करण्यासाठी सुप्रिया सुळे भेट घेण्याची शक्यता। पिक्चर अभी बाकी है। हर्षवर्धन पाटलांचं मवियात येणं शुभशकुन। मवियात प्रवेशासाठी आता रांगा लागतील, संजय राऊतांचं वक्तव्य। हर्षवर्धन पाटलांचं महाविकास आघाडीत येणं हा आमच्या सगळ्यांसाठी शुभशकुन आहे। हर्षवर्धन पाटील एक सुरुवात आहे, त्याला म्हणतो ये तो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है। शरद पवार संपूर्ण महाराष्ट्राचे बिग बॉस। पक्षप्रवेशानंतर हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। तर बारामतीत जे घडतं त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होतो। बारामतीचा बिग बॉस कोण हे 8 दिवसात कळेल, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। आता बारामतीचा बिग बॉस कोण या प्रश्नाचे उत्तर हे 8 दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। बारामतीमध्ये जे काही घडतं ना त्याचा निश्चित परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होतो। 5 वर्ष थांबण्याची मानसिकता नाही म्हणून हर्षवर्धन पाटील चाललेत। हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावर शिरसाटांची प्रतिक्रिया। हर्षवर्धन पाटील का चाललेत तर ती जागा राष्ट्रवादीची आहे आणि ते अजितदादा लढवणार आहे। मग 5 वर्ष वेटिंग पिरियड, थांबण्याची त्यांची मानसिकता नाही। महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला। देवाभाऊ जो बोलतो तो करून दाखवतो, और नहीं बोलता वो डेफिनेटली करता है। सोलापुरातील सभेत फडणवीसांची डायलॉगबाजी। एक लक्षात ठेवा, देवाभाऊ जो बोलता है वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है। महाराष्ट्राची सर्कस झाली आहे। कुणी विदूषकी चाळे करतंय, कुणी उड्या मारतंय। राजकारणातील अनेकांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजे, राज ठाकरेंचं वक्तव्य। सर्कस झाली, कोणी विदूषकी चाळे करतंय, कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतंय। खरं तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावले पाहिजे। कुणाला तमाशा दिसो किंवा सर्कस, आदिवासी बांधवांना न्याय देणार नरहरी झिरवाळांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। हो, नाही तर तमाशा करू, पण माझ्या आदिवासी बांधवांना ज्या काही 17 संवर्गातल्या आजपासूनच आदेश द्यायला सुरुवात झाली तर मग ते नाटक जरी असेल तरी मला चालेल। महाराष्ट्राची राजकीय भाषा खालच्या थराला, बुजुर्ग देखील त्यांच्या आहारी लागलेत, राज ठाकरेंचं वक्तव्य।